या अभंगा जगद्गुरु तुकोबराय काय सांगतात पहा. काय सांगू आता संतांचे उपकार, मजा निरंतर जागविती. जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत काय संतांचे उपकार मी सांगू, ज्यांचे उपकार मी कधीही फेडू शकत नाही, ज्यांनी माझ्या अंतरंगात मला माझी जाणीव करून दिली, अशा संतांच्या उपकारातून मी परतफेड करू शकत नाही. अहो त्यांचा उपदेश म्हणजे काय, सहज बोलणे ही तो उपदेश. त्यांचा उपदेश म्हणजे फार मोठा नाही, सहज बोलला तरी आपल्या जीवनाचा सार आहे, आपल्या जीवनाचा उद्धार आहे. संतांचं सहज बोलणं म्हणजे म्हणून तुकोबराय म्हणतात सहज बोलणे ही तो उपदेश, आणि करून सायास शिकावी. सायास करून तुमच्या आमच्यासाठी त्यांनी काय केलं, आपल्याला उपदेश केला. तुकोबराय म्हणतात तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती. ज्या प्रकारे एका गायीच्या अंतकरणात एका गायीच्या भावात जसं तिचं लेकरू आहे, जसं वासरू आहे, तसे संत तुम्हा आम्हा सर्वांचा सांभाळ करतात. बरं अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल पहा, खऱ्या अर्थाने जर सांगायला गेलं, जगद्गुरु तुकोबरायांचा हा अभंग संतांचं महात्म्य सांगणार आहे. आता आपल्याला प्रश्न पडायला हवा की जगद्गुरु तुकोबराय स्वतः एक संत आहेत, तरी सुद्धा संतांचं महात्म्य त्यांनी गायलं. बरोबर, का बरं गायलं असेल, किम कारणाने संतांचं महात्म्य जगाला सांगितलं? कारण या भारताची भूमी अशी आहे, कशी आहे पहा, या भारताच्या भूमीची ही व्यथा आहे की संत जिवंत असताना संतांचं महात्म्य आपल्याला कळत नाही, आणि कळालंही नाही. कळालं का हो? कळालं नाही, पण संत गेल्यानंतर आम्हाला त्यांचं महात्म्य समजतं. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी या अभंगात संतांचं महात्म्य सांगितलं. कारण की संत तेच असतात, काय करतात संत, अहो संत बडवतात, संत मढवतात आणि संत घडवतात. संत तुमच्या आमच्यातल्या अज्ञानाला बडवतात, ज्ञानाने मढवतात आणि माणूस म्हणून घडवतात. त्यांना म्हणायचं संत. बरं संत म्हणावं कोणाला? आता मी कलियुगातल्या संतांचं सांगत नाही. कलियुगातले संत म्हणजे वित्त भर पोटासाठी, कलियुगी घरोघरी संत झाले फार, आणि वित्त भर पोटासाठी हिंडती दारोदार, ही कलियुगातल्या संतांची अवस्था आहे. पण पौराणिक संत जर बघायला गेले तर त्या संतांनी स्वतःचं जीवन ज्या समाजाप्रती समर्पित केलं, त्याच संतांचं महात्म्य गाण्यासाठी आजची कीर्तन सेवा. विठ्ठल पहा ना, आता आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे बरं की आम्ही सप्त्याचं नियोजन केलं की नाही. 7 दिवस भगवंताचं नामस्मरण करण्याचा याच्यापेक्षा मोठा सोहळा नाही, आणि त्यातील त्यात भगवान प्रभू रामचंद्र यांचे निस्सीम असे भक्त म्हणजे माझे हनुमंतराय यांच्या दरबारात, यांच्या प्रांगणात सुरू असलेला सुंदर असा हा सप्ताह आहे. म्हणजे साधा सोपा आहे का? महान आहे, याची महती फार श्रेष्ठ आहे. पण मला वाटतं की आम्हाला कळायला पाहिजे की सप्ताह का करावा, कशासाठी करावा आणि कोणत्या हेतूने करावा. सप्ताह म्हणजे काय हो? सप्ताह म्हणजे खऱ्या अर्थाने आमच्या जीवनाचा सार आहे. 7 दिवसामध्ये जीवनाचा उद्धार म्हणजे सप्ताह आहे. आणि हे 7च दिवस असतात, ज्या 7 दिवसामध्ये मी का आलो, मी कशासाठी आलो, मला कुठं जायचंय, या 3ही प्रश्नांची आम्हाला उत्तरं मिळतात. 7ही दिवस 7ही कीर्तनकार वेगवेगळ्या प्रकारच्या अभंगावर चिंतन मांडतात. परंतु आम्हाला सवय झाली, काय सवय झाली माहिती, एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. कधी संतांचा उपदेश हा फक्त ऐकण्यापुरता मर्यादित नसतो. माझं म्हणणं आहे 7 दिवसापैकी 2 तास जे कीर्तन असतं ना, 2 तासातील एका वाक्यातील एका शब्दाचं आचरण म्हणजे सप्ताह सार्थकी. विठ्ठल आणि मुळातच जन्माचं सार्थक व्हावं या हेतूने जन्म मिळालाय, इतर हेतूने मिळाला नाही. माझं सांगणं नाही, कबीर महाराज सांगतात, औट हात का मानव देह अल्हाने तुझे दिया, खाया पिया सुखसे सोयांना हक जमाना. त्यांचं सांगणं आहे बाबा 3.5 हातांचा मनुष्य जन्म कशासाठी दिला? फक्त खाणे पिणे मौज मज्जा मस्ती झोपणे यासाठी दिला का? काहीतरी करण्यासाठी दिला. देवे दिला देह भजने गोमटान, तो या झाला फाटा बाधिकेच. देवे दिला देह भजना गोमटान, देवे दिला देह भजना गोमटान, देवे दिला देह भजना गोमटान.
तोया झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा देव दिला दे भजन गोमटा 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 झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा देव दिला दे भजन गोमटा 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 देवे दिला देह भजने गोमटान तोया झाला फाटा बाधिकेचा गोमटा आमचा देह सुंदर आहे एवढा ज्ञानवंत असा देह आहे जो देह कसा आहे अनमोल आहे तो आपल्याला प्राप्त झालाय पण कशासाठी प्राप्त झालाय तर भजनासाठी दिलाय म्हणतात भजनासाठी आम्ही वापरतो भोजनासाठी ही गोष्ट वेगळी आहे रात्रंदिवस तळमळ चालू आहे कशासाठी फक्त एवढं पोट भरण्यासाठी चालू आहे पण ज्या हेतू कारणाने प्राप्त झाला हो सहज नाही प्राप्त झाला पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी नरदेहा येऊन हानी केली पाप पुण्याचा वाटा समसमान व्हावा लागतो 84 लक्ष योनींमध्ये फिरत बसावं लागतं एका एका योनीत कोटी कोटी वेळा जन्म घ्यावा लागतो तेव्हा पुण्याच्या वाट्याने हा जन्म आम्हाला प्राप्त होतो सोपा आहे का मग फार अवघड आहे तरी पण आपल्याला मिळालाय आणि मिळालेल्या मनुष्य जन्माची आम्हाला किंमत नाही फार श्रेष्ठ आहे बरं कारण शास्त्र सांगतं 3 प्रकारची योनी असतात किती प्रकारचे असतात 3 प्रकारचे एक योनी अशी असते ज्यांना मनुष्य जन्माचं महत्त्व कळतही नाही आणि मिळतही नाही एक योनी अशी असते ज्यांना मनुष्य जन्माचं महत्त्व कळतं पण मिळत नाही आणि एक योनी अशी असते ज्यांना कळतं पण मिळत आता ज्यांना मिळतं पण कळत नाही ती योनी आमची आहे ज्यांना मिळालाही नाही आणि कळालंही नाही ती योनी पशुपक्ष्यांची आहे आणि ज्यांना कळालाय पण मिळाला नाही ते म्हणजे स्वर्गीचे ही अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी भाव जन्म आम्हा स्वर्गातले देव सुद्धा विनवणी करतात की हा देह आम्हाला प्राप्त व्हावा का बरं कारण एकमेव जन्म आहे ज्या जन्मात जन्म मरणाचा फेरा टाळता येतो इतर योनी यांच्या ठाई हा जन्म मरणाचा फेरा टाळता येत नाही 84 लक्ष योनींमध्ये जरी आपण पाहिलं ना तर अशी एकही योनी नाही अहो श्रेष्ठ आहे आम्ही आमच्याकडे बुद्धी आहे आमच्याकडे ज्ञान ग्रहण करण्याची ताकद आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या योनीत आहेत ती म्हणजे आपली योनी म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे आणि तिचं सार्थक करण्यासाठीच मुळात संतांचं सांगणं आहे संत विरोधाभासाने सांगतात शरीर दुःखाचे कोठारण शरीर रोगाचे भांडार जरी हा दुःखाचा आहे जरी हा रोगाचा आहे तरी सुद्धा परत म्हणतात शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे गोस आता विरोधाभास जर लक्षात घ्यायला गेलं तर तुकोबारांना याच्यासाठी सांगायचं आहे या कारणाने ते सांगतात हा रोगाचा आहे हा दुःखाचा आहे कारण यात आम्ही अडकून पडलोय आणि यासाठी सांगतात उत्तम चांगला कारण या जन्मात परब्रह्माची प्राप्ती आहे इतर योनी यांच्या ठाई नाही आणि इतर जन्मातही म्हणून तर नामदेवराय म्हणतात काय म्हणतात याच जन्मी ओळखी करा आत्मराम संसारी संभ्रम भोगू नका नामदेवराय सांगतात बाबा या जन्मात कर का कर याचा भरोसा नाही ना शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ आणि आम्हाला सावध करण्याचं काम संत करतात आम्हाला सावध करण्याचं काम संत करतात म्हणून संत उपदेश करतात आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्य आता तरी असं का म्हटलं बरं सांगून सांगून थकले म्हणून म्हणावं लागलं आता तरी पुढे इथून तरी ऐका काय ऐका हकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका हेच आम्हाला करायचं तुकोबाराय ओरडून सांगताय जीवाच्या आकांताने सांगताय जन्माचा उद्धार करायचा तर नामस्मरणाशिवाय पर्याय नाही नामस्मरणाशिवाय जीवनाचाही उद्धार नाही आणि नामस्मरणाशिवाय या जन्माचं महत्त्वही कळत नाही विठ्ठल मुळातच आहे ना मनुष्य जात अशी आहे जी
स्वभावताच भजनशील आहे. माऊलींचं म्हणणं आहे, देख मनुष्य जात सकळ, ते स्वभावता भजनशील, झाले असे केवळ माझे ठाई. माऊलींचं म्हणणं आहे, मनुष्य नावाचा प्राणी असा आहे जो जन्मताच भजनशील आहे. आपण आईच्या गर्भात असल्यापासून नामस्मरण करतोय की नाही? आईच्या उदरात असल्यापासून आम्ही नामस्मरण करतो, पण जसा जीव उदराच्या बाहेर येतो तसा सोहम सोहम म्हणणारा जीव कोहम कोहम म्हणू लागतो. आईच्या उदरात असताना मातेच्या उदर कोरी पचवूनी, विष्टेच्या दाथरी उकडून या नवमासवरी जन्मोजन्मी मरती. अशा यातना भोगल्यानंतर तो जीव देवाला विनवणी करतोय, आता इथून बाहेर काढ, एक वेळ करी या दुःखा वेगळी, आता मला या दुःखातून काय कर, वेगळं कर. का कर? बाहेर आल्यानंतर तुझं भजन करेल. पण ही माया अशी आहे, या पृथ्वी तलावरची माया अशी आहे ना, जी माया जर एकदा का तिचा स्पर्श झाला ना, स्वस्वरूपाला भुलवते. तू कोण आहेस या सगळ्या प्रश्नांची उत्तर काय करते, तुम्हाला मिळू देत नाही. नवे नवे आपण स्वतः भगवंत आहे, परंतु बाहेर आल्यानंतर मायेच्या स्पर्शामुळे आम्ही विसरतो. आपली आणि भगवंताची नाळ तुटली जाते आणि ती तुटलेली नाळ जोडण्यासाठी संत अवताराला येतात. विठ्ठल ती जोडण्यासाठी संत अवताराला येतात. पहा, मी अवताराला काय येतात म्हटलं माहिती का? कारण संतांचा जन्म होत नाही. जन्म हा शब्द संतांसाठी नाहीच, कारण ते त्यांच्या इच्छेने येतात. ते त्यांच्या इच्छेने येतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलले जे ऋषी भावी साच भावे वरताया. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारण स्वतःच्या इच्छेने येतात आणि तुमच्या आमच्या उद्धारासाठी आहेत. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले. जड जीवा तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी संतांचा अवतार होता. बरं, काय करतात हो संत? माझा प्रश्न आहे. संत येतात खरं आहे, संत उद्धार करतात हेही खरं आहे, पण कसा उद्धार करतात? पृथ्वी निदानी भरली आहे, परी पायळून प्राप्ती नाही, तैसा आत्मा स्वयं सिद्ध आहे, गुरुकृपाला आहे तवची प्राप्त. मग संत करतात काय? ज्याप्रमाणे पृथ्वीवर सगळीकडे पाणी आहे की नाही, परंतु योग्य ठिकाणच्या पाण्याचा जर शोध घ्यायचा असेल तर जातीवंत अशा पायवळीची गरज आहे. कांद्यात बी आहे, पण कोणत्या प्रकारचा आहे आम्हाला जर माहिती करायचं असेल तर जातीवंत अशा शेतकऱ्याची गरज आहे. त्याचप्रमाणे आमचा उद्धार कुठं आहे, आमचा आत्मा राम कुठं आहे आणि त्याला अनुभवायचं कसं हे सांगणार जर कोण असेल तर ते म्हणजे संत. म्हणून संत जीवनात येतात आणि उद्धार करतात. याचा अर्थ आमचा जन्म मरणाचा फेरा संपवतात. म्हणून जगद्गुरु तुकोबा अभंगाच्या पहिल्या चरणात काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. मग निरंतर जागे येते, मग निरंतर जागे येते, मग निरंतर जागे येते, मग निरंतर जागे येते. काय जावे कासे जावे उपराये, काय जावे कासे जावे उपराये, काय जावे कासे जावे उपराये, काय जावे कासे जावे उपराये. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. जगद्गुरु तुकोबा सांगतात, आता मी काय उपकार सांगू? त्यांचा अनंत उपकार आहेत, अखंड उपकार आहेत, अमर्यादित उपकार आहेत, ज्या उपकारांची मी परतफेड करू शकत नाहीत. कारण त्यांनी माझ्या अंतरंगात मला माझी जाणीव करून दिली, मला अनुभव आणून दिला त्या आत्मारामाचा. कारण असं म्हणतात, आई बापापेक्षाही सगळ्यात जर जास्त उपकार कोणाचे श्रेष्ठ आहेत तर संतांचे श्रेष्ठ आहेत.